ज्या शेतकरी कृषी विभागाच्या सगळ्या योजना आहेत त्या योजनेविषयी तिथंच आपल्याला सगळा अर्ज करावा लागतोय. जर आपण महाडीबीटी मध्ये जर बघितलं तर त्याच्यामध्ये अगदी भाऊसाहेब आता रोजगार हमीविषयी सांगितलं भाऊसाहेबांनी की आपल्याच घरी काम करायचे, आपल्याच शेतात काम करायचं आणि त्याचे पैसे आपल्याला मिळतील. एवढी सुंदर योजना आहे, त्याचाही लाभ घ्यायला त्यांनी सांगितलं. त्यानंतर जे शेतकरी रोजगार हमी अंतर्गत ज्याचं क्षेत्र 5 एकराच्या वरती आहे आणि त्याला रोजगार हमी अंतर्गत फळबाग लागवडीसाठी आपल्या लाभ घेता येत नाही, त्यासाठी शासनाची भाऊसाहेब बनकर फळबाग लागवड योजना आहे. त्यासाठी 5 एकराच्या वर क्षेत्र पाहिजे किंवा जो एखादा सरकारी नोकरीदार आहे किंवा इन्कम टॅक्स वगैरे भरतोय त्यासाठी भाऊसाहेब बनकर फळबाग लागवड योजनेमध्ये आपण अर्ज करू शकतो. तो ऑनलाईनचा आहे. त्यानंतर ठिबक सिंचन सारखी योजना आहे ज्याला 80% अनुदान आहे आणि मागासवर्गीय घटकांसाठी 90% अनुदान आहे, त्याला सुद्धा आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. त्यानंतर मागासलेला शेततळेसारखी योजना आहे ज्याच्यामध्ये अगदी 15 बाय 15 मीटर आणि 10 फूट खोल असं शेततळ्याने 100 बाय 100 फूट 10 फूट खोल अशा शेततळ्याला 75,000 अनुदान आहे आणि ह्याच्यावर प्लॅस्टिक आस्तरीकरणासाठी अर्ज केला तर आपण 75,000 अनुदान मिळतो. असं मिळून जर 100 बाय 100 फुटाचं आपण शेततळं 10 फूट खोल केलं तर खोदणीचं 75 प्लस प्लॅस्टिक आस्तरीकरणासाठी लागणार 75,000 असं 3 लाख अनुदान आपल्याला मिळून जाते. त्यानंतर नवीन एक योजना महाडीबीटीवर आली बघा आता ही सोलर फेन्सिंग. म्हणजे आता आपल्याकडे ती नाही, कोकण भागामध्ये वगैरे जे रानटी पशु पक्षी आहेत त्याच्यामुळे जे शेतातल्या आपल्या पिकांना धोका होतोय ते फेन्सिंग सुद्धा आता महाडीबीटीवर आपल्याला जैविक फेन्सिंग आणि सोलरमुळे ते व्हायब्रेशन होतं आणि एक प्रकारचा ध्वनी निर्माण होतोय आणि त्याच्यामुळे ते जनावरांपासून आपल्या पिकाला नुकसान होत नाही. अशा प्रकारची एक नवीन स्कीम महाडीबीटीवर आलेली आहे. त्यानंतर दुसरी ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टर चालित अवजार ह्याच्यासाठी सुद्धा सर्व शेतकरी बंधूंनी अर्ज केला पाहिजे. आता फळबागेत क्षेत्र वाढते, आपल्याला फवारणीला लहान ट्रॅक्टर ब्लोअर ह्याच्या सुद्धा अनुदान आहे. त्यामुळं जास्तीत जास्त शेतकरी बंधूंना मी विनंती करतो की आपण ह्या महाडीबीटीवरील सर्व योजनांचा आपल्याला लाभ घेता येतोय. ह्याच्यावर एक गोष्ट आहे बघा, वारंवार आपल्याला कुठे केला आज मला ट्रॅक्टरची गरज आहे, ट्रॅक्टरचा अर्ज आज करा किंवा मला शेततळीची गरज आहे आज करा, गरज लागल्यानंतर अर्ज करा असं त्याच्यात नाही. तुम्ही एकाच टाइमला वन टाइम ह्या सगळ्या योजनांसाठी अर्ज करून ठेवू शकता. त्यानंतर उर्वरित मार्गदर्शनासाठी मी आदरणीय मंडळ कृषी